डॉक्टर अनंत फडके, या पावसाळ्यात नेहमीप्रमाणे आता सर्दी खोकल्याची साथ सुरू होईल. तर यावर आपल्याला घरगुतीच काही उपचार करता येतील का? हो, बऱ्याचशा केसेसमध्ये घरगुती उपचार करता येतात आणि विशेषतः ज्याला आपण ॲलर्जिक सर्दी म्हणतो, त्याच्यामध्ये निश्चित करता येतात. सुरुवातीचे उपचार. ते नाही जमलं, काय बरं नाही वाटलं तर केव्हाही डॉक्टरकडे जायचा मार्ग असतोच. पण आणि बऱ्याच वेळा आपण ते करतो सुद्धा. पण त्याच्यामागचं थोडं विज्ञान समजून घेतलं पाहिजे, की सर्दी म्हणजे सर्दीच्या केसेसपैकी बऱ्याचशा केसेस, आता मी जे म्हणतोय ते काही प्रत्येक केसला लागू नाही बरं का. काही कॉम्प्लिकेटेड केसेस असतात. पण बऱ्याचशा केसेसमध्ये ॲलर्जीमुळे याला आपण वावळं म्हणतो मराठीमध्ये, त्याच्यामुळे सर्दी होते. म्हणजे धूळ असते घरामधली आणि पावसाळ्यामध्ये काय होतं, वेगळ्या कारणामुळे अशा प्रकारचे कण ज्याची आपल्याला ॲलर्जी असते त्याचं प्रमाण वाढतं. म्हणून साथ आल्यासारखं अनेक लोकांना त्याचा त्रास होतो. आणि त्याचबरोबर काही लोकांना आपण ज्याला विषाणू किंवा व्हायरस म्हणतो त्याचं इन्फेक्शन झाल्यामुळे सर्दी होते. तर हे दोन मुख्य प्रकार झाले. मी बाकी उपप्रकार आणि गुंतागुंत सध्या बाजूला ठेवू. त्याच्यामुळे आपण असं म्हणूया, आपण ॲलर्जिक सर्दीपासून सुरुवात करूया. तर मेजॉरिटी केसेसमध्ये ॲलर्जिक सर्दी त्या मानाने ओळखायला सोपी असते. कारण तुम्ही बघितलं असेल की ॲलर्जी सर्दी असेल तर लोक सांगतात की मला भयंकर फटाफट शिंका आल्या, 10, 25, 50 आल्या, नाकाला टपटप पाणी आलं. हे अतिशय टिपिकल ॲलर्जी सर्दीचं लक्षण आहे. आणि अशी जर सर्दी झाली, ॲलर्जी सर्दी, त्याला सहसा सुरुवातीला ताप, खोकला वगैरे असं काही येत नाही. नुसतंच नाकाला सर्दी असते आणि टपटप पाणी पडतं. अशा वेळेस त्या मानाने उपचार फार सोपा आहे. म्हणजे आपण ज्याला पारंपरिक घरगुती उपचार म्हणतात त्याच्या ते या बाबतीत काम करतात असं मला वाटत नाही. जरी आपल्याला काय आपला आजीबाईचा बटवा वगैरे जरी असला, ते ॲलर्जिक सर्दीला ॲलोपॅथीमध्ये जे औषधं आहेत ती खरंच छान इफेक्टिव्ह आहेत. त्याला काही खर्च येत नाही. त्याच्यामध्ये एक सेट्रिझिन नावाचं एक औषध असतं. ते सेट्रिन वगैरे वेगवेगळ्या ब्रँड नावाखाली मिळतं आणि त्याची बऱ्याच वेळा अक्षरशः एका गोळीमध्ये काम होतं. ती एक गोळी घेतली की 1 तासाभरामध्ये तुमची सर्दी जाते. फार तर आणखी एका दुसरी गोळी घ्यायची. हे सेट्रिझिन जे अँटी ॲलर्जिक औषध आहे ना, त्याच्याबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की त्याने थोडीशी झापड येते. आणि म्हणून सेट्रिझिन घेऊन ड्रायव्हिंग करणं किंवा एखाद्या मशीनवर काम करणं असं करू नये. दुसरं सेट्रिझिनबद्दल असं सांगितलं पाहिजे की ते सौम्य आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला जे तीव्र ॲलर्जिक अटॅक येतो आणि ते आपल्याला प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला असा अनुभव आला की मला सेट्रिझिनने नाही बाबा मला काही फारसा फायदा होतो, तर एक पर्याय उपलब्ध आहे. ते तांत्रिक नाव त्याचं क्लोरफेनिरमिन मॅलिएट आहे. पण बाजारामध्ये तुम्ही ऐकलं असेल ॲव्हिल नावाची गोळी असते 25 मिलीग्रामची. 50 आणि 25ची पुरते. तर ती एक चांगली जास्त स्ट्रॉंग ॲलर्जी विरोधी गोळी आहे. आणि जेव्हा तुमचं सेट्रिझिनमध्ये काम भागत नाही तेव्हा तुम्हाला ॲव्हिल किंवा क्लोरफेनिरमिन त्याच गटाची आणखी 2-3 औषध उपलब्ध आहेत. पण ते औषध घेतलं तर तुम्हाला जास्त परिणामकारक होतं. फक्त त्याचं हेही लक्षात आहे की ॲव्हिलने जास्त झोप सुद्धा येते आणि खरंच म्हणजे कार ड्रायव्हिंग विशेषतः किंवा कुठल्या मशीनवर नाजूक काम हे कटाक्षाने टाळलं पाहिजे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जनरली ॲलर्जी सर्दी झाली असेल तर ती अर्ध्या दिवसामध्ये थांबायला पाहिजे. त्याच्यात त्या ॲलर्जी सर्दीमध्ये शिवाय जर भर पडली, ज्याला आपण व्हायरस इन्फेक्शन किंवा विषाणू म्हणतो, तर मग त्याला आणखी शिवाय उपचार करावे लागतात. त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर एका वाक्यात सांगायचं, हो, आपल्याला निश्चितचपणे सर्दीवर घरगुती उपचार इफेक्टिव्हली करता येतात आणि त्यातल्या ॲलर्जी सर्दीवरचा उपचार हा हमखास यशस्वी ठरतो. सो मग आता आपल्याला डॉक्टरकडे कधी जायची गरज भासू शकते? डॉक्टरकडे गुंतागुंतीचं जर सर्दी असेल तर, पण दुसरी सर्दीचा जो प्रकार आहे, विषाणूमुळे तुम्ही ऐकलं असेल, व्हायरसमुळे आपण लोक म्हणतो ना मला व्हायरस झाला, तर त्याचं चित्र थोडं वेगळं असतं ॲलर्जी सर्दीपेक्षा. त्याच्यामध्ये हळूहळू नाकाला पाणी येतं, अंग दुखतं, डोकं दुखतं, कधी कधी ताप येतो, कोणाला कमी जास्त ताप येतो. तसं ॲलर्जी सर्दीमध्ये होत नाही. तर म्हणजे विषाणू सर्दी कशी ओळखायची, तर असं की थोडंसं नाकाला पाणी येतं, नाक चोंबतं, अंग दुखतं वगैरे वगैरे, डोकं दुखतं, ताप येतो, घसा पण दुखतो. तर मग सर्दी तरी काय येते विषाणू शिरल्यानंतर? तर ह्याचं खरं म्हणजे सर्दी आणि नाकाला पाणी येणं हे खरं शरीराची डिफेन्स मेकॅनिझम असते. म्हणजे जो काही विषाणू तुमच्या श्वासमार्गामध्ये शिरलेले आहेत ते शरीर बाहेर टाकून त्याचा प्रयत्न करते आणि बाहेर टाकण्यासाठी नाकातला जो स्त्राव असतो नॉर्मल त्याचं प्रमाण वाढल्यामुळे नाकाला पाणी जास्त सुटतं आणि ते आपण
शिंकरून बाहेर टाकतो, अशी त्याची खरं डिफेन्स मेकॅनिझम आहे. पण विषाणूला कधी करावंच लागतं, आणि विषाणूला कुठलं औषधच नाहीये, त्याच्यामुळे विषाणू हे आपोआप बरे होतात. मग आपण काय करणार? तर विषाणूचा इन्फेक्शन ते शमणे किंवा आपोआप खाली जाणंपर्यंत चक्क वाढ बघणं एवढंच आपल्या हातात असतं. मधल्या काळामध्ये त्याच्यामुळे जे लक्षणं येतात, म्हणजे नाकाला पाणी येतं, तर त्याला काही फारसं करता येत नाही खरं म्हणजे. म्हणजे विषाणूमुळे जे नाकाला पाणी येतं ते बंद करण्याचा फारसा काही इफेक्टिव्ह उपाय नाहीये. पण विषाणूमुळे, सर्दीमुळे अंग दुखणं, डोके दुखणं वगैरे असं सगळे जे काही त्रास होतात, त्याला अगदी साधी पॅरासिटामॉलची जरी गोळी घेतली आपण, क्रुसिन, मेटॅसिन, डोलो, अशा 25-50 नावाखाली ती मिळते. ती दिवसातून एक गोळी मोठ्या माणसाला दिवसातून 3-4 वेळा घेतली तर त्याने तात्पुरता आराम मिळतो. हे असं 2-3 दिवस करावं लागतं. कोणाचा 2 दिवसात थांबतो, कोणाला 4 दिवस लागतात. पण एवढाच सोपा उपाय त्याच्यामध्ये आपण करू शकतो. शिवाय जोडीला आपल्याला असं एक करता येईल की नाक चोंदतं, त्याच्यामुळे नाक चोंदण्यासाठी साधा उपाय म्हणजे वाफ घेणं, आणि वाफेमुळे चोंदलेलं नाक मोकळं व्हायला मदत होते. पण याशिवाय अजूनही त्यात भाग करता येईल की बाजारामध्ये थंडक नावाचा जो पान मसाल्यामधलं एक पानामध्ये घालतात बघा थंडक, त्याचे जे क्रिस्टल्स असतात ते पान मसाल्याच्या दुकानामध्ये मिळतात, जिथे ते माल मिळतो. तर ते जर तुम्ही पाण्यामध्ये घातले तर त्याने चोंदलेलं नाक कमी व्हायला मदत होते. किंवा ते थंडकचे कण जर आपण एखाद्या रुमालामध्ये तुम्ही घेतलेत आणि चुरगळून तो जर आपण त्याचा जर श्वास घेतला, ते हुंगले, तर त्याने सुद्धा चोंदलेलं नाक मोकळं व्हायला मदत होते. त्याच्यामुळे असं आपल्याला जर तुमचा घसा दुखत असेल, बऱ्याच वेळेस सर्दीबरोबर घसा दुखी येते, थोडा खोकला सुद्धा येतो, तर त्याला साधा उपाय म्हणजे आपण गरम पाण्याने गुळण्या केल्या, तोंडामध्ये एखादी लिमलेटची गोळी ठेवली किंवा खडीसाखर ठेवली, तर त्याने काय होतं की लाळ सुटते, आणि लाळेमुळे घशातला जो खवखव आहे तो कमी होते. म्हणजे आपल्याला नेहमी विक्सचं उदाहरण आपण जाहिराती बघतो, पण विक्समधला खरं म्हणजे तुम्ही विक्स वापरा किंवा खडीसाखर वापरा, गुण तेवढाच येतो. त्याच्यामुळे आपल्याला खर्च करायचा नसेल तर छान वाटतं विक्सची गोळी चघळायला, पण साधं खडीसाखरेचं काही तुम्ही तोंडात ज्याने काही लाळ सुटेल अशी कुठली गोष्ट तुम्ही जर घेतलीत तर तुम्हाला सर्दीबरोबर दोन्ही विषाणूची सर्दी सुद्धा आपोआप बरी येते. त्याच्यावर तिसरी जी गोष्ट असते ते म्हणजे खोकला येतो, तर त्याच्यातलं थोडं वेगळं बोलावं लागेल खोकल्याच्या ट्रीटमेंटबद्दल. पण हे सर प्लीज लक्षात ठेवा की विषाणूची सर्दी वेगळी आणि ॲलर्जिक सर्दी वेगळी, त्या दोघांना वेगळे उपचार आहेत, आणि ते ओळखून डॉक्टरकडे जायची गरज नाही. डॉक्टर अर्थात ओळखतील, पण आपण सुद्धा ह्याचा विचार करून घरच्या घरी उपचार करू शकतो. पण दोन्ही सेल्फ लिमिटिंग आहेत, म्हणजे असं काय नाही काही केलं तर काही वाढतच जातील असं नाही भाग आहे. तुमचा प्रश्न होता की डॉक्टरकडे केव्हा जावं, तर हे कुठलाही घरगुती उपचार करताना हे लक्षात ठेवायला पाहिजे की घरगुती उपचाराच्या मर्यादा असतात. त्याच्यामुळे हा अगदी योग्य प्रश्न आहे की कसं ओळखायचं डॉक्टरकडे जायचं. तर साधा मुद्दा असा आहे की पहिल्या 2-3-4 दिवसामध्ये उतार पडायला सुरुवात नाही झाली, सर्दी, खोकला, ताप हे चालूच राहिलं, तर फॅमिली डॉक्टरकडे गेलेलं बरं. मग ते बघतील की ह्याच्यामध्ये आणखी काही गुंतागुंत झालेली का, हे आपल्याला करायला पाहिजे. किंवा खोकला येत असेल समजा, आणि खोकल्यामध्ये तुम्हाला खूप जोरात ढास लागतेय, म्हणजे साध्या विषाणू खोकल्याचं लागते, पण काहीतरी हिरवा बेडका पडला उदाहरणार्थ, तर त्याला अँटीबायोटिक द्यावं लागतं. किंवा खोकल्या बाबतीत आपण जर खोकल्याचा विषय घेतला तर खोकल्यामध्ये दम्यामुळे सुद्धा माणसाला खोकला येतो. दमेकरी मंडळी जे असतात की ज्यांना पहिल्यांदाच दम्याचा त्रास होतो, किंवा ज्या लहान बाळांना सर्दी खोकल्याबरोबर दमा, थोडासा ब्रॉन्कोस्पझम आम्ही ज्याला म्हणतो तो होतो, तेव्हा ते ढासच्या स्वरूपात होतं. त्याला मात्र, आणि ह्याचं डायग्नोसिस डॉक्टरच करू शकतो ना, म्हणजे आईला समजतं कधी कधी ओळखीच्या नेहमीच्या बघून बघून, पण स्टेथोस्कोप लावून त्याला छाती तपासलं की कळतं की ह्याला ब्रॉन्कोस्पाझम आहे, दमा आहे, मग त्याला वेगळी औषध द्यावी लागतात. किंवा कधी कधी गंभीर सुद्धा आजार असू शकतो, हे लक्षात घ्या. साधा खोकला असं फार वेळा घरी बसणं बरोबर नाही, कारण एखादा गंभीर आजार सुद्धा असू शकतो. मग थोडक्यात सांगायचं असं की 3-4 दिवसामध्ये तुम्हाला जर आराम पडायला सुरुवात नाही झाली किंवा विशेष काही खास लक्षण दिसलं तर डॉक्टरकडे जाणं केव्हाही सेफ राहतं. टीव्ही वरती, मीडियामध्ये, वृत्तपत्रात वगैरे कफ सिरप घ्या असं म्हणतात, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ते त्याच्यामध्ये थोडाफार अर्थातच गुण असतो, नाहीतर ते खपणार सुद्धा नाहीये. परंतु आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की खोकल्याचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे आपण ज्याला कोरडा खोकला म्हणतो, तो आपल्याला सगळ्यांना अनुभव असेल की काही बेडका पडत काही नसतंच मुळे आत घशामध्ये.
तो खोकला वेगळा, आणि ज्याच्यामध्ये घशामध्ये किंवा श्वासमार्गामध्ये बेडका असतो आणि म्हणून खोकला येतो, आणि खूप खूप खोकलं की थोडासा बेडका पडतो. आपण म्हणतो बेडका सुटत नाही, कधी सुटतो कधी सुटत नाही. त्याच्यामुळे ज्या खोकल्यामध्ये बेडका सुटतो त्याला आपण ओला खोकला म्हणतो आम्ही त्याच्यामध्ये, आणि ज्याच्यामध्ये अजिबात बेडका नसतोच मुळी त्याला आपण कोरडा खोकला म्हणतो. तर कोरड्या खोकल्याला मागाशी मी म्हटल्याप्रमाणे तोंडामध्ये ह्याची गोळी ठेवणं, कुठली खडीसाखर ठेवणं, गरम पाण्याची गुळण्या करणं, पण त्याचबरोबर ढास थांबण्यासाठी काहीतरी करावं लागतं, आणि ते मात्र घरगुती उपायामध्ये होत नाही. तर त्याच्यासाठी ढास थांबवणाऱ्या गोळ्या मिळतात, आणि त्यातलं आता थोडं लांब नाव आहे, डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन नावाचं एक केमिकल आहे, त्याचं ॲलेक्स नावाचं एक ब्रँड आहे, अनेक ब्रँड आहेत. ती जी गोळी असते ती, त्या गोळीमुळे कोरडा खोकल्याचं म्हणजे मेंदूमध्ये केंद्र असतं, तर ते मेंदूमध्ये असलेलं केंद्र त्याच्यामध्ये त्याला शमण्याचं काम करतं, आणि म्हणून कोरडा खोकला असेल तर डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन किंवा ॲलेक्सची गोळी घ्यायची. आता हे गोळीच्या स्वरूपामध्ये आहे आणि सिरपच्या स्वरूपात दोन्ही ठिकाणी मिळतं. तर मी पेशंटला सांगतो की तुम्ही गोळीच घ्या, कारण ते स्वस्त पडते. पण कफ म्हटले, सिरप म्हटलं की त्याला दुप्पट तिप्पट खर्च पडतो. पण हे खरं आहे की डेक्स्ट्रोमिथॉर्फॅनचं ॲलेक्सचं सिरप सुद्धा मिळतं, आणि सिरपचा एक मात्र ॲडव्हान्टेज असतो खरं म्हणजे की सिरप गोड असतं आणि त्याच्यामध्ये अनेक वेळा मध घातलेलं असतं, आणि मधाचा हा म्हणजे नवीन संशोधनामध्ये असं दिसलेलं आहे की मधाचा खोकला शमण्याला मदत होते. त्याच्यामुळे कफ सिरप मी तर कधी कोणाला घ्यायला सांगत नाही, पण घेतलं तर डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन तेवढंच असलं पाहिजे. आणि हे मात्र मला तुम्हाला सांगायला पाहिजे की बऱ्याच वेळा औषध कंपन्या काय करतात की हे जे खोकला दाबणारं जे औषध आहे डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन, ते तर त्यांच्या सिरपमध्ये असतंच, पण दुसरा जो खोकला मी तुम्हाला सांगणार आहे की बेडका पडणारा खोकला, तर ॲक्च्युली बेडका चिकट असतो म्हणून पडत नाही. तर बेडका पातळ करणं, कमी चिकट करणं, ह्याच्यासाठी औषधं मिळतात, चांगली औषधं. 2-3 नावं आहेत, ते आता लांबलचक नावं आहेत त्याच्यामध्ये, ब्रोमेक्झिन आहे, ॲसिटाइलसिस्टीन आहे. तर ती औषधं जे आहेत त्याने तुमचा बेडका पातळ होतो आणि कमी चिकट असल्यामुळे तो पडायला मदत होते. तर आणि म्हणून जर ओला खोकला असेल तर या ब्रोमेक्झिन किंवा ॲसिटाइलसिस्टीन असणारं गोळी किंवा कफ सिरप हे घेणं आवश्यक असतं, त्याचा उपयोग होतो निश्चित. आता होतं काय की बऱ्याच वेळा ज्या आपल्याला बाजारामध्ये जी कफ सिरप मिळतात त्याच्यामध्ये अनेक कफ सिरप, सगळ्यामध्ये नाही पण अनेक कफ सिरपमध्ये त्यांनी दोन्ही औषधं घातलेली असतात. म्हणजे त्यांनी डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन घातलं म्हणजे कफ शमवणारे औषध असतं आणि बेडका काढणारे औषध असतं, एकमेकात विरोधी काम करणार, आणि हे अर्थातच अवैज्ञानिक आहे. शिवाय इतर काय काय औषध त्याच्यामध्ये मिक्स केलेले असतात, ॲलर्जी विरुद्ध जे असतात. म्हणजे ते काय करतात, तुम्हाला भेळ विकतात, तुम्हाला नेमकं काय, कुठला पेशंट असं ना काही का असं ना काहीतरी गुण येईल, आणि असं त्यांचं असतं. तर हे काही वैज्ञानिक नाही आहे. त्याच्यामुळे कफ सिरप हे कोणतं घ्यायचं हे आपण लक्ष ठेवू शकतो आणि त्याप्रमाणे घेऊ शकतो, आणि तसं बाजारामध्ये मिळतात सुद्धा. म्हणजे याच्यामध्ये फक्त डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन आहे, फक्त ॲसिटाइलसिस्टीन आहे, असे कफ सिरप सुद्धा मिळतात. पण जनरलमध्ये तुम्ही जे जाहिरातबाजीतून जे कफ सिरप तुमच्याकडे पोचतात, तुम्ही नीट जर बघितलं त्यात सगळं भरपूर 3-4-5 घटक असतात. ते म्हणजे पैशाचा अपव्यय आणि एकमेकांच्या विरुद्ध ते काम करतात, ते मी कधीच रिकमेंड करणार नाही. आणि हे म्हणजे अशा प्रकारे ज्याला आपण, आता तुम्ही गिराईक म्हणून काय करणार ना, कंपन्यांनी जर अशी जर चुकीची कफ सिरप बसवली तर मग तज्ज्ञ लोकांनी ह्याचं शिफारस केलेली आहे की असं परस्पर विरोधी काम करणारी, गरज नसणारी औषधं असणारी जी कफ सिरप आहेत ते त्याच्यावर बंदी घालावी, त्याला परवानगी देऊ नये. जे काही आमच्या वैद्यकीय ग्रंथामध्ये किंवा मेडिकल जर्नलमध्ये ज्या कफ सिरपची किंवा कफच्या गोळ्यांची शिफारस केलेली तीच फक्त भारतामध्ये विकायला परवानगी द्यावी. तर अगदी सोपा मुद्दा आहे, आणि हे तर आमचा जो एक ऑल इंडिया ग्रुप आहे त्याच्यातर्फे आम्ही वारंवार सरकारकडे मागणी केली आहे, कोर्टामध्ये गेलेलो आहे, वेगवेगळ्या सरकारनेच नेमलेल्या समित्यांनी असे शिफारस केलेली आहे की ही सगळी, फक्त कफ सिरप नाही, आपल्याकडे येणारी बरीचशी जी मिक्सचर्स मिळतात सगळ्या प्रकारची, मग ती पेन किलर्स असो नाही तर आणखी कुठले असो, अँटीबायोटिक असो, त्या सगळ्या मिक्सचर्समध्ये गरज नसताना औषधं मिक्स केलेली असतात. त्याला काय वैज्ञानिक पाया नसतो, पण खपवतात. तर हे बंद व्हायला पाहिजे असं मला वाटतं. पण म्हणून कुठलं आपण कफ सिरप घेतो हे थोडंसं बघून घ्यायला पाहिजे, आणि डॉक्टरने सुद्धा लिहून देताना अशी मिक्सचरवाली कफ सिरप देऊ नयेत असं माझं मत.
हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि आम्हाला बऱ्याच लोकांना हा माहिती नसतो. सो हा आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही सांगितलं त्याच्याबद्दल धन्यवाद.